स्टेशनरी फ्रेंड्स. तर आता आले आहे मी माथेरानला नाही, नेरळ स्टेशनला आले. तर इथून आता आम्ही टॉय ट्रेनने माथेरानला जाणार आहे. रेल्वेची तिकीट तर कमी असते, माहितीच आहे तुम्हाला. आणि तुम्हाला जर टॉय ट्रेनने जायचं असेल नेरळपासून माथेरानपर्यंत तर फक्त 95 रुपये तिकीट आहे सेकंड क्लासची. आणि ह्याची जी 10:30ची जर ट्रेन तुम्ही पकडताय टॉय ट्रेन, तर ती ट्रेनची तिकीट तुम्हाला 9:45ला मिळणार. म्हणजे एक 45 मिनिट्सच्या आधी तिकीट विंडो जी आहे ती ओपन होते. आता तुम्हाला मी दाखवते की टॉय ट्रेनमधून माथेरान किती छान दिसतं. ते कड्यावरचा गणपती आणि बरेचसे जे पॉईंट्स आहेत. तर चला पाहूया. सो फ्रेंड्स, तर ह्या वेळेला माझ्याबरोबर आहे माझी मैत्रीण सारिका. सो फ्रेंड्स, आपण आलो आहोत D1मध्ये आणि नंबर आहे 6 कुठे येतात अयो. तर फ्रेंड्स, आज तुमच्याबरोबर मी नेरळ टू माथेरानची टॉय ट्रेनची जर्नी शेअर करणार आहे की ह्या 2 तासाच्या प्रवासामध्ये किती मजा येते, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण किती खुश राहतो आणि महत्त्वाचं म्हणजे अनोळखी लोकांसोबत आपल्या किती ओळखी होतात आणि आपण एन्जॉय करतो. हॅपी जर्नी. तुम्ही काय आणलंय? मी आणले बेसन आणि चपाती. हां, चला मग करूया सुरुवात. जेवायला चपाती आणि भाजी. झुक 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 आणखीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. तर या 2 तासाच्या प्रवासामध्ये आम्हाला बऱ्याचशा लोकांच्या ओळखी झाली. मस्त आम्ही एकमेकांशी गप्पा मारल्या, लाईफबद्दल चर्चा केली आणि यातून समजलं की आनंद फक्त मानण्यामध्ये आहे, गरजा तर कधी संपत नाही. त्यामुळे नेहमी आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. थंड हवा सुटली आहे. लय भारी.
गोडे का कैरी आंबट आहे? आंबट मस्त एक नंबर. सुकलेली बोरे मी पहिल्यांदा खाते, खूप छान आहे. तुम्ही कधी आला तर नक्की ट्राय करा. सहज आठवण झाली त्या गाडीची. आता ब्रॉडगेज झालं. ऍडमिन आहे म्हणलं ना भाऊ. किती वर्ष झाले तुमच्या फ्रेंडशिपला? फ्रेंडशिपला किती वर्ष झाले? आणि शाळेतले फ्रेंड का तुम्ही? हो स्कूलचे. कधी भांडण नाही होत का? तुमचं ऍडमिन आहे म्हणलं कोण गोपाळ जास्त म्हणा. भांडण करतात दोघांमध्ये? भांडण हा प्रकारच नाही. नाही? त्याच्यावरती ना सगळे एडीएम आम्ही सगळे सिनियर आता गोव्याला फिरून आलो. दोघे चालले होते. नाही नाही आता आता दोघे इमर्जन्सी एकदम त्या ग्रुपचा ऍडमिन. चांगलं वाटतंय का? माझा यूट्यूब चॅनल आहे ना, त्यासाठी मी व्हिडिओ शूट करते सगळे. इंग्लिश मध्ये त्यांना सांगा ना सेफ. एक्सक्यूज मी, हाऊ इज युअर एक्सपिरियन्स? गुड. ओके, थँक्यू. बाय रोड माथेरान. आम्ही इथून आलो होतो स्कूटीने. इथे आहे ना एक वॉटरफॉल आहे तिथे. कशा सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत. बिल्डिंगचं जंगल. किती कलरफुल झाडं आहेत यार. काही काही तर नुसत्याच फांद्या, काही काही किती किती रंगबिरंगी. माइंड ब्लोइंग. भारी यार. किती उंचावर आलोय आता आपण. गणपती बाप्पा मोरया. बघा सर्वांनी कड्यावरचा गणपती दर्शन
दर्शन घ्या गणपती बाप्पाचं. गणपती बाप्पा. मग कसं वाटतंय माथेरानला येऊन? छान वाटतंय. खास माथेरानला आणि अशी ओळख होते, मजा येते. बिन ओळखीच्या लोकांशी बोलायचं, माथेरानमध्ये ओळख झाली. फक्त एक अर्ध्या तासामध्ये ओळख झाली. फॉरेनर सुद्धा येतात माथेरान बघायला. फॉरेनरला दाखवतो बघा. बरं तुम्ही आमच्या घरी या. अमन लॉज. पावसाळ्यामध्ये तुम्ही अमन लॉजच्या स्टॉपला येऊ शकता आणि इथून माथेरानसाठी टॉय ट्रेनने जाऊ शकता. पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज ट्रेन बंद असते. आता आपण पोहोचलो आहोत माथेरानला. मस्त वाटते ना ट्रेन निसर्गाच्या कुशीमध्ये. हळूहळू रमत गमत. कधी काय टेन्शन असेल ना तर काय करायचं, नेरळला यायचं, मिनी ट्रेनचं तिकीट काढायचं आणि 2 तास मस्त निसर्गाच्या सानिध्यात राहायचं आणि परत रिटर्न ह्या मिनी ट्रेनने टॉय ट्रेननेच यायचं. सगळं विसरून जाऊ आपण. किती छान निसर्ग आहे. आता सर्व माथेरानचे पॉईंट सुरू झालेत. माथेरानचे पॉईंट सर्व एवढे लांब लांब आहेत ना, चालून चालून पाय दुखतात. मी एकदाच आले पण त्यानंतर नको वाटलं. मिनी ट्रेन एन्जॉय करायला खूप छान आहे. भले तुम्हाला माथेरान फिरायचं नसेल पण मिनी ट्रेनमधून नक्की या. जास्त उन्हाळ्यात नाही, ऊन कमी असेल तेव्हा, हिवाळ्यात. छोटे छोटे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत इथे, जिथे तुम्ही स्टे करू शकता. चला मग भेटूया पुन्हा. नाही आम्ही आज रिटर्न, 1 डे रिटर्न. चला बाय. हां चला. सो फ्रेंड्स, आम्ही पोहोचलोय माथेरानला. बरेच फ्रेंड्ससुद्धा झालेत आमचे. मजा येते खूप. लोक खायला घालतात ना, त्याच्यामुळे सगळे असे बसले तिथे. हाय. तर इथे आहे प्रवासी कर. म्हणजे ज्यांना माथेरानमध्ये एंट्री हवी आहे त्यांना अशा प्रकारे पैसे द्यावे लागतात. मोठ्या माणसांना 50 रुपये, लहान मुलांना 25 रुपये. इथे हे द्यावं. तर प्रवेश तिकीट घेऊन आम्ही लेफ्ट साईडला आलो बाहेर आल्यावर. आणि इथून 2-3 पॉईंट आहेत, ते तुम्ही चालत चालत सुद्धा कवर करू शकता. अपोजिट साईड राईट साईडला गेला तर तुम्हाला घोडा किंवा गाडीनेच जावं लागेल. पण हे सगळे जवळजवळ पॉईंट आहे. खंडाळा पॉईंट आहे, इथे लेक आहे. तर चला बघूया कोणकोणते पॉईंट्स कवर होत आहेत ते. इथे छान छान सगळं दुकानं वगैरे आहेत, खुर्च्या, बरंच काय काय आहे. नको. छान छान पर्स आहेत, मस्त आहे. कितीला आहे ते पर्स? लॉर्ड गार्डन. चला बघूया. हुतात्मा अण्णासाहेब कोतवाल.
माधवजी पॉइंट. माधवजी पॉइंट. किती खोल दरी आहे ना, समजून पण येत नाही किती खोल आहे. एवढ्या झाडी आहेत सर्व. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान. राजे मुजरा. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चांगलं वाटतंय ना माथेरानला येऊन. एकदम छान. एक नंबर. चेंज. शांत प्रसन्न निसर्गाची खुशी. कुणाची एक नाही दोन नाही, एक क्षण स्वतःसाठी. येस. लहान होऊन जगूया. भीती वाटते. येऊ का? भीती वाटते मला. पडलं बिडलं म्हणजे 1 2 साडे माडे 3. नको यार, डेंजर बघा वाटतंय. बघा बघा आता काय सांगू. बघा नाही आता. मुलांना कसं सांगायचं, ये ये मी आहे, ये ये मी आहे. मुलं कशी येतात, मुलांना कसा फोर्स करतो आपण. या या कम ऑन, कम फास्ट. डन 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 डन. व्हेरी नाईस. स्टार्ट. जमलं तुम्हाला? मी तर घाबरले होते. सरळ चालत चालत आता आलो आहोत आम्ही खंडाळा पॉइंट, माथेरान. एका दिवसामध्ये तुम्ही असे 4-5 पॉइंट्स आरामशीर पाहू शकता. 1 डे ट्रिप अँड फुल एन्जॉय. लो बजेट. छोटंसं पिल्लू माकडाचं. खंडाळा पॉइंट काय भारी सीन आहे यार. बघा ना किती छान दिसतंय. सगळ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. खंडाळा कुठे दिसतो इथे? किती मस्त वाटतंय ना. ये पूरा ब्लैक है. तर आता 4 वाजताची ट्रेन लागलेली आहे, टॉय ट्रेन. आणि आता आम्ही चाललोय पुन्हा बदलापूरला. काय सीनरी यार. संध्याकाळी आता आम्ही रिटर्न चाललोय. किती मस्त व्ह्यू आहे. झाडच झाडं सर्व. हिरवगार. किती विविध प्रकारची झाडं आहेत. प्रत्येकाचे शेड वेगळे, पानांचा आकार वेगळा, फांद्या वेगळ्या. किती विविधता आहे निसर्गामध्ये.
सो फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माथेरानला नक्की या, टॉय ट्रेनमधून फिरा. तर चला, माथेरानला मी बाय बाय करते. बाय बाय माथेरान.